दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी 246 मतांच्या फरकानं विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत आराधना दांडेकर यांना 4194 मते मिळाली, तर कल्पना पाटील यांना 3949 मते पडली. नगरसेवकांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक 12 नगरसेवक निवडून आले असून उबाठा गटातील 4 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानं मुरुड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. रविवारी खासदार सुनील तटकरे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विजयाची घोषणा झाल्यानंतर आराधना दांडेकर भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी थेट आपले वडील मंगेश दांडेकर यांच्याकडे धाव घेत त्यांना कडकडून मिठी मारली. आपल्या मुलीचा विजय आणि कर्तृत्व पाहून वडिलांचे देखील डोळे पाणावले. हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येकालाच भावल्याचे चित्र दिसत होते. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुरुड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.